नमस्कार मित्रांनो, मी सूर्यवंशी ज्ञानेश्वर स्वागत करतो आपल्याच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी 15,631 पदांची भरती इथे निघालेली आहे. तसेच ते जे फॉर्म आहेत ते ऑनलाईन अर्ज सुरू होत झालेले आहेत व तसेच ती संपूर्ण माहिती आज आपल्या चॅनलवरती मिळणार आहे. तर आपल्या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर मित्रांनो इथे वयाची अट सुद्धा दिलेली आहे. तुम्ही 30 नोव्हेंबर 2025 रोजी जर तुम्ही मागासवर्गीय असाल तर तुम्हाला 5 वर्षाची सूट इथे देण्यात येत आहे. तर पोलीस शिपाई तसेच पोलीस बॅट्समॅन आणि कारागृह शिपाई याच्यासाठी 18 ते 20 वयोगटामध्ये तुम्ही पाहिजे असेल. तसेच पोलीस शिपाई व वाहन चालक 19 ते 28 वर्ष व तसेच पोलीस शिपाई SRPF 18 ते 25 वय असणं तुमचं खूप गरजेचं आहे मित्रांनो. तर पुढे बघू आपण. तर मित्रांनो इथे नोकरीचं ठिकाण राहणार आहे संपूर्ण महाराष्ट्र. तसेच खुला वर्ग म्हणजेच मराठा यांना 450 रुपये फी, तसेच मागासवर्गीय म्हणजेच जे दलित लोक असतात त्यांना 350 रुपये अशी फी ठेवलेली आहे. तसेच ऑनलाईन जी अर्ज करण्याची जी पद्धत आहे ती ऑनलाईन आहे व महत्वाच्या तारखा. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 रोजी आहे परीक्षा, आणि आता जो अर्ज आहे तो परीक्षेनंतर कळविण्यात येणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो इथं शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, तर पोलीस शिपाई वाहन चालक व पोलीस शिपाई SRPF आणि कारागीर शिपाई इयत्ता 12वी उत्तीर्ण व तसेच पोलीस बॅट्समॅन इयत्ता 10वी उत्तीर्ण झालेले पाहिजे. म्हणजे मित्रांनो तुम्हाला इथं 12वी पास झालेला पाहिजे आणि इथं 10वी पास झालेला पाहिजे. इथं तुम्ही शैक्षणिक पात्रता बघू शकता तुम्ही. तर इथं बघू शकता मित्रांनो, इथं उंची, छाती, शारीरिक पात्रता इथं आपल्याला दिलेली आहे. तर उंची 165 सेमी पेक्षा कमी नसावी पुरुषांची आणि महिलांची 155 पेक्षा कमी नसावी. तर छाती आहे न फुगवता 79 सेमी पर्यंत कमीत कमी नसावी. तर बघू शकता मित्रांनो, एवढे टर्म्स अँड कंडिशन इथं अप्लाय केलेले आहेत तुम्ही. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं शारीरिक परीक्षा इथं घेतलेली आहे. तर धावणी मोठी म्हणजेच मोठी धावणीसाठी तुम्हाला पुरुष आणि महिलांना वेगवेगळे गुण दिले जातात व तसेच मोठी धावणीसाठी पुरुषांना 1600 मीटर धावावे लागते व महिलांना 800 मीटर धावावे लागते व ह्या धावण्याला तुम्हाला 20 गुण असतात, 20 मार्क्स असतात. व तसेच लहान धावणी म्हणून एक स्पर्धा परीक्षा असते, ती पुरुषांसाठी 100 मीटर आणि महिलांसाठी 100 मीटर असते आणि ती 15 मार्काची 15 गुणांची ती स्पर्धा परीक्षा असते. व तसेच गोळा फेक साठी तुम्हाला पुरुष व महिलांना 15 गुण असे दिलेले आहेत त्या सेमी सेंटर नुसार. तर असे टोटल तुम्हाला 50 गुण असतात. त्या 50 पैकी तुम्हाला पास होण्याकरिता 35 गुण घ्यावे लागतील मित्रांनो. तर बघू आता पुढील. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, तर तुमचा जो फॉर्म आहे तो भरण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागत आहेत. तर आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड व तसेच पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला 5 ते 10 व तसेच तुमचं जर ड्रायव्हिंग लायसन्स अवेलेबल असेल तर ड्रायव्हिंग लायसन्स लावू शकता. जात वैधता प्रमाणपत्र म्हणजेच तुमची कास्ट व्हॅलिडिटी लावायचं आहे व तसेच MSc IT केल्याची खात्री करून घ्यायची आहे मित्र. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.